नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात दर्शकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. कारेकर ज्वेलर्समध्ये आग, तिसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न, पोलिसांच्या नाकावर टिचून दुकान फोडी. चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटले, 5 जण अटकेत. ट्रान्सपोर्ट असोसिएशनची गांधीगिरी, 12 ते 13 ट्रक मुरमानं बुजवले जीवघेणे खड्डे. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांचा ठिय्या. लोकशाही दिनातही मिळत नाही न्याय, दाद मागणाऱ्याची आत्महत्येची धमकी. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, आजा घर आजा. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या. काही कामानिमित्त उत्तर प्रदेशचा रहिवासी विजय यादव अमरावतीला आला असता ऑटो चालक व त्याच्या साथीदारांनी चाकूचा धाक दाखवून लुटलं. रेजरपुरा पोलिसांनी या लुटारूंना जेरबंद केलं आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. महू जिल्ह्यातील जमारतपूर येथील रहिवासी 24 वर्षांचा विजयकुमार यादव अमरावती डेपोत रात्री 10:30 वाजता उतरला. त्याला माहुली जहांगीर येथे जायचे होते. गाडी न मिळाल्यानं त्यानं ऑटो ठरवला. MH27 C6865 क्रमांकाच्या ऑटोत तो बसला. तेव्हाच आणखी चौघे या ऑटोत चढले. पंचवटी धाम येथे नेऊन अंधारात त्याच्याकडील नगदी व कपडे असे 2700 रुपयांचा माल लुटला. त्याच्यावर चाकूने वारही केला. पोलीस निरीक्षक रियाज देशमुख हे पोलीस उपनिरीक्षक मिराशी तायडे, राजपूत गव्हाणकर तसंच प्रवीण म्हाला, सुभाष पाटील, गणेश काळे, प्रकाश राठोड यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांना घटनास्थळी अटक केली तर दोघांचा शोध घेऊन त्यांनाही ताब्यात घेतलं. हमालपुरा येथे राहणारा 24 वर्षांचा सूरज चौरे, फ्रेजरपुऱ्यातील रहिवासी कुलदीप बबनराव तांबे, अंबाझरी नागपूरचा 31 वर्षीय राहुल प्रकाश पाटील, मोतीनगर नंबर 2 मध्ये राहणारा राहुल उत्तम मेश्राम, यशोदानगर येथे राहणारा 23 वर्षांचा सखाराम सोनटक्के अशी आरोपींची नावे आहेत. युवकाला मारहाण करत आहेत. 4 लोकांची माहिती मिळाल्यावरून मी तात्काळ माझ्यासोबत माझ्या पोलीस स्टेशनचे डीबी स्टाफचे गजानन काळे, सुभाष पाटील, प्रवीण म्हाला आणि संदेश यांच्यासह जीप सरकारी जीपने रवाना झाली. तिथे गेल्यानंतर मला एक जखमी अवस्थेत एक युवक मिळाला. त्याचं नाव विचारलं असता त्यांना मुदल यादव असे सांगितले व जमालपूर रहिवासी असल्याचे सांगितले. त्यावरून मी त्याला फिर्यादीला विचारपूस केली असता फिर्यादी हा अमरावती डेपो येथे माऊली जहागीर अमरावती येथे जाण्याकरता आला होता. त्याला बस न मिळाल्याने त्याने ॲटो केला आणि त्या ॲटोचं भाडं ठरवून त्यांना त्या ॲटोमध्ये बसला. त्या ॲटोमध्ये ॲटो ड्रायव्हरसह अजून त्याचे 4 व्यक्ती येऊन बसले आणि त्या ॲटो ड्रायव्हर व त्या 4 व्यक्तींनी तो ॲटो पंचवटी धाम आशियाना चौक येथे अंधारात नेला व तेथे त्या फिर्यादीला बाहेर काढून त्याला मारहाण केली. चाकूने त्याच्या हातावर मारले आणि जबरीने त्याच्याकडून 1500 रुपये हिसकावून घेतले. अशी भानगड चालू असल्याची माहिती आम्हाला मिळताच आम्ही सरकारी जीप गाडीने तिथे रवाना झालो.
शहर कोतवाली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तारेकर ज्वेलर्समध्ये सोमवारी सकाळी आग लागली. चोरीच्या प्रयत्नात ही आग लागली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. ही चोरी पोलिसांसाठी आव्हान ठरली आहे. पोलिसांच्या सतर्कतेतही चोर पोलिसांच्या हातावर तुरी देत आहेत. पोलिसांच्या ऐन नाकाखाली चोरीचा प्रयत्न झाला. या प्रयत्नात आग लागली. शहराच्या हृदयस्थ असलेल्या राजकमल चौकातील तारेकर ज्वेलर्समध्ये ही आग लागली. तब्बल तिसऱ्यांदा येथे चोरीचा प्रयत्न झाला. या तिसऱ्या चोरीच्या प्रयत्नात तारेकर ज्वेलर्सला आग लागून सगळे जळून खाक झाले. चोरांनी ज्याप्रमाणे हे कृत्य केलं त्यानुसार चोरट्यांनी पूर्ण माहिती घेऊन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आग लागल्यानं त्यांचा हा प्रयत्न फसला. वनिता समाजच्या बाजूच्या गल्लीतून पहिले दुकान चोरट्यांनी फोडले. डॉक्टर दादलानी यांच्या दवाखान्यातील केबिन त्यांनी तोडली. या केबिनला लागूनच तारेकर ज्वेलर्सची भिंत आहे. ही भिंत मजबूत लोखंडाची आहे. विशेष म्हणजे या भिंतीबाबतही चोरट्यांना माहीत होतं, कारण येथे गॅस कटर, टॉमी असं सारं साहित्य सापडलं आहे. गॅस कटरनं भिंत तोडत असताना आग लागली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. दुकानातील फर्निचर, दागदागिने या आगीत जळून खाक झाले. तारेकर ज्वेलर्समध्ये चोरीचा हा तब्बल तिसरा प्रयत्न असून यापूर्वी तारेकर शोरूम मध्येही चोरी झाली आहे. राजकमल चौकात 24 तास पोलीस तैनात असतात, तर हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे तरी चोरी झाली आहे. ज्या पद्धतीनं चोरांनी प्रवेश केला व दुकानं फोडली त्यावरून त्यांना माहिती असावी असं दिसून येते. येथे ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. श्वान मात्र तेथेच घुटमळत राहिला. राणा लँडमार्क व ग्राहकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीतून कुठलंही फलित हाती आलं नाही, कारण संतप्त ग्राहकांनी येथे चांगलाच गोंधळ केला. राणा लँडमार्कनं जमीन खरेदीपूर्वीच बुकिंग केले. ज्या लोकांनी घर बुक केले त्यापैकी काही घर हवे म्हणून तर काही पैसे परत हवे अशा मानसिकतेत होते. राणा यांच्या निवेदनामुळे ग्राहकांचं समाधान न झाल्यानं ते संतप्त झाले. शेवटी पोलिसांची मदत घ्यावी लागली. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. जुनी गाणी रसिकांच्या ओठावर आहेत. स्वर्गीय संगीत असलेल्या या गाण्यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. या गाण्यांचा रसिकांना आस्वाद देण्यासाठी भुली हुई यादे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स शाखा अमरावतीच्या वतीनं 30 जूनला दुपारी 4 वाजता अस्मिता विद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. उत्कट आठवण एकदाही गाण्याची धून गुणगुणला नाही असा भारतीय विराज म्हणावा लागेल. सकाळी उठल्या उठल्या एखादं गाणं सहजच आपल्या ओठावर येतं आणि मग दिवसभर अगदी रात्री झोपेपर्यंत ते गाणं आपल्या सोबती असतं. आपण जे जीवन जगतो ते जास्त भावनाप्रधान पद्धतीने जगत असतो पाश्चिमात्य लोकांपेक्षा. त्याच्यामुळे गाणं हा एक अविभाज्यच भाग आपल्याकडे आहे.